जय शिवराय भावांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर भावांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यू बघितला असेल आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल सेट करून व्हिडिओला लाईक नक्की करायचे भावांनो। तर भावांनो, हा व्हिडिओ आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि ह्या व्हिडिओसाठी लागणारे जे काही मटेरियल आहे ते आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देत असतो, ते तुम्हाला लगेच मिळून जाईल। त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला तर भावांनो, वेळ घालवता व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून घेऊया। तर भावांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे दोन ॲप दिसत आहे त्याची गरज लागणार आहे। तर भावांनो, यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मोबाईलचा डेटा ऑन करून घ्यायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे। आणि त्याचबरोबर भावांनो, कोणत्या एक VPN ॲप डाउनलोड करून ते VPN तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायचं आहे। VPN ॲप कनेक्ट केल्यानंतर तो जो ॲप आहे तो आपण ओपन करून घेणार आहे। हा ॲप ओपन केल्यानंतर भावांनो, तो ह्या ॲपमध्ये जे काय आहे आपण हा व्हिडिओ आज एकदम सोप्या पद्धतीने कसा एडिट करायचा। त्यानंतर हा ॲप जो आहे तो ॲड न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। त्यानंतर अल्बम्समध्ये जायचं आणि जो मटेरियलचा फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला फोटोजमध्ये जो फोटो तुम्ही एडिट करणार म्हणजे ज्या फोटोवर किंवा व्हिडिओवर तुम्ही हे करणार आहे तो फोटो किंवा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। फोटो किंवा ऑडिओ ॲड केल्यानंतर भावांनो, या एंडिंगवर जायचं आणि एंडिंग इथून डिलीट करून टाकायचे। एंडिंग डिलीट केल्यानंतर भावांनो, ॲड ऑडिओमध्ये जायचं आणि साऊंड्समध्ये गेल्यानंतर भावांनो तुम्हाला मीडियामध्ये जायचं आणि एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ करून घ्यायचे। आणि आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये बघू शकता इथं 11 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तो घेतल्यानंतर भावांनो तो इम्पोर्ट साऊंड ओनली करायचे आणि इथं आल्यानंतर बघू शकता 11 सेकंदाचा जो ऑडिओ होता तो लगेच आलेला आहे। त्यानंतर ॲड करून घ्यायचे आणि हा साऊंड देखील ॲड झालेला आहे। यानंतर भावांनो, हा फोटो जो आहे तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायचा आहे। तर साऊंड आपला जोपर्यंत शेवट आहे तिथपर्यंत आपण हा फोटो एकदम ॲक्युरेट कट सेट केलेला आहे। ओके, यानंतर या फोटोची साईज जर वाढवायची असेल तर तुम्हाला रेशो तुला द्यायचा आहे, जो पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर आपल्याला 9.16चा रेशो पाहिजे, त्यासाठी 9.16 सिलेक्ट करून घ्यायचे। यानंतर फोटोवरती क्लिक करायचे आणि भावांनो बेसिकमध्ये जायचं आहे। बघू शकता इथं बेसिकचा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती गेल्यानंतर इथं स्केलचा ऑप्शन दिसतोय त्यावर जायचं आणि फोटोची साईज जी काय ती वाढवून घ्यायची। बघू शकता फोटोची साईज आपण इथं या 150 ठेवली आहे। पोझिशनमध्ये भावांनो थोडंसं या साईडला घेण्यासाठी एक्स तुम्हाला रोटेशन करायचं आहे, फोटो आपला सेंटरला घ्यायचा। ओके, यानंतर भावांनो बघू शकता आता तुम्हाला या ज्या व्हिडिओ आहेत जे बीट आहे ते ऐकून घ्यायचं। एकदा सॉन्ग ऐकल्यानंतर बघू शकता इथून जे बीट चालू होते तर इथे एक स्पीड द्यायचा आहे आणि इथे एक स्पीड द्यायचा आहे। त्यानंतर इथे एक स्पीड देणार आहोत आपण। बघू शकता हा 1.8चा झालेला आहे, तर हा पण आपल्याला 1.8चा करून घ्यायचा आहे। आपण 1.8ने आणि हा लास्टचा 3 सेकंड। बघू शकता अशा प्रकारे आपण स्पीड दिलेला आहे। तर पहिलं तुम्हाला जे फोटोची ड्युरेशन इथं वरती दिसत आहे त्यानुसार तुम्ही ॲड करून देखील घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने। तर बघू शकता यानंतरची जी प्रोसेस आहे ती भावांनो यावरती जायचं आणि ॲडजस्टवरती जायचं आहे। ॲडजस्टवरती गेल्यानंतर भावांनो तुम्हाला सॅच्युरेशनमध्ये जाऊन डायरेक्ट मायनस करून घ्यायचे। जर भावांनो बीटनुसार तुम्हाला स्प्लिट करता येत नसेल तर भावांनो फोटोची वर ड्युरेशन दिलेली आहे तर बघू शकता या स्प्लिट ऑप्शनने देखील तसं स्प्लिट किंवा असे ॲडजस्टमेंट करून सेट करू शकता भावांनो। ओके, तर भावांनो अशा प्रकारे तुम्ही हे सेट करू शकता। तर यानंतर भावांनो आता तुम्हाला काय करायचं, या फोटोवरती क्लिक करायचं। पहिला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा बेसिकमध्ये जायचं आहे। बेसिकमध्ये गेल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पोझिशन आहे ते तुम्हाला ह्या साईडला घेऊन यायचे। बघू शकता या साईडला घेऊन यायचं आहे। ओके, या साईडला आल्यानंतर तुम्हाला आता इथे चावी द्यायची आहे। ही चावी दिल्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे आणि पुन्हा आपला जो फोटो जिथं होता तिथं तुम्हाला पुन्हा आपला जो फोटो जिथं होता तिथं तुम्हाला सेट करून घ्यायचा। ओके, बघू शकता आपला फोटोचा जो सेंटर होता तो आपल्याला इथं सेट करून घ्यायचा। ओके, साधारणतः 100 आपण हा फोटो सेट केलेला। ओके, यानुसार हा फोटो आपण सेट केलेला। ओके, यानंतर या फोटोवरती यायचं आहे आणि या फोटोवरती आल्यानंतर
हा जो छोटा फोटो आहे यावरती यायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर भावनो कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर भावनो डिस्टोर लेफ्ट हा इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा आहे. आणि फक्त बघू शकता ॲड केल्यानंतर इफेक्ट एकदम खतरनाक लागेल. त्यानंतर भावनो ह्या ऑप्शनवर यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवर यायचं आहे आणि रॉक हॉरिझॉन्टली ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवर यायचं आहे आणि तुम्हाला आता हा जो स्विंग बॉटम किंवा स्विंग आहे तो जो तुम्हाला आवडेल भावनो तो तुम्ही करू शकता, काहीच विषय नाही आहे. ओके, तर बघू शकता आपण जो हा इफेक्ट आहे तो ॲड केलेला आहे. ओके, यानंतर पुन्हा एकदा जायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हा इफेक्ट ॲड करणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण हे शेवटपर्यंत ॲड केलेलं आहे. तर भावनो आता यानंतर भावनो ओव्हरलेमध्ये जायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि ॲड ओव्हरले केल्यानंतर ही PNG जी आहे ती ॲड करून घ्यायची. PNG ॲड केल्यानंतर साईज थोडीशी मोठी करायची आहे, दोन्ही बोटांनी क्लिक करून आणि इथे जिथं पाहिजे तिथं सेट करायची. यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही सेट करून घ्यायची. ओके, व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायची. यानंतर भावनो आता तुम्हाला इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्यासाठी आता तुम्हाला बॅकला जायचं आहे, इफेक्ट्स ऑप्शनमध्ये जायचं आहे. पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करायचं भावनो आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर भावनो तुम्हाला बघू शकता ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जो हॅलो ब्लर दिसतोय तो ॲड करायचा आहे आणि राईट क्लिक करायचे आणि याची ड्युरेशन भावनो आपल्याला हा पहिला जो फोटो आहे त्या पहिल्या फोटोच्या अर्ध्या फोटोपर्यंत ठेवून द्यायचे. बघू शकता एक साधारणतः. यानंतर हा स्प्लिट केलेला मार्क आहे तिथे यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर भावनो नाईट क्लबमध्ये जायचे आणि नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर भावनो तुम्हाला इथं एक शेक म्हणून इफेक्ट दिसतोय तो ॲड करायचा. फक्त ॲड करायचा आणि जेवढा फोटो आहे आपला म्हणजे जेवढा स्प्लिटपर्यंत आहे तिथपर्यंत ॲड करायचा फक्त. ओके, यानंतर भावनो इथं काहीच नाही करायचं. त्यानंतर ह्या फोटोवरती यायचे. या फोटोवरती आल्यानंतर भावनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर भावनो तुम्हाला इथं बघू शकता खाली जो स्ट्रोब इफेक्ट दिसत आहे तो ॲड करायचा. हा इफेक्ट ॲड करून भावनो हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचा आहे. ओके, हा ॲड केल्यानंतर भावनो आता तुम्हाला या ऑप्शनवरती आल्यानंतर पुन्हा एकदा इथं स्टार्टिंगला यायचं ह्या ऑप्शनवरती आणि आल्यानंतर भावनो व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर आता तुम्हाला जे काही तुम्हाला यातनं जो इफेक्ट आवडेल तो तुम्ही लावून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट आपण लावणार आहे. बघू शकता पहिल्यांदा हा इफेक्ट आपण लावलेला आहे. त्यानंतर इथपर्यंत हा सेट करायचा पहिल्या फोटोला. त्यानंतर दुसऱ्या फोटोला लावण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आणि जो दुसरा आवडेल तो इथं सेट करून घ्यायचा आहे. भावनो बघू शकता हा दुसऱ्या फोटोला आपण दुसऱ्या मार्किंगपर्यंत लावून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर बघू शकता जो दुसरा इफेक्ट आपल्याला आवडेल तो आपण इथं सेट करून घेणार आहे. ओके, तर जो तुम्हाला आवडेल तो भावनो विषय काय नाहीये, जो आवडेल तो तुम्ही सेट करून घ्या. ओके, तर हा आपण इथं हा आपण सेट केलेला आहे. यानंतर भावनो पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे आणि शेवटच्या फोटोला आपण हा इफेक्ट लावणार आहे आणि हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऑलरेडी सेट झालेला आहे भावनो. तर भावनो अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो इथं तयार झालेला आहे. तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ही जी प्रोसेस आहे ती करायची. 1080 करून फ्रेम रेट हे करायचं आहे आणि हायवरती करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, अगदी आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समजलं असेल तर व्हिडिओ एकदम स्लो करून बघा तर नक्की समजेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.